विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वाय-बी-डी अकॅडमिया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय-बी-डी अकॅडमिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला ऑन करा. आणि जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले, तर आपल्या पोलीस भरती संदर्भात कोणतीही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही, याची गॅरंटी मी देत आहे. त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जो आपला वाय-बी-डी अकॅडमी हा पोलीस भरतीचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे. नक्की जॉइन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, पोलीस भरतीबद्दल या एक जो मुद्दा आहे त्याच्याबद्दल मुले खूप मेसेज करत आहे, कमेंट्स करत आहे. त्याच्याबद्दल या ठिकाणी या गोष्टीचा रिप्लाय देणे मला प्रत्येक विद्यार्थ्याला WhatsAppवरती किंवा कमेंट्स बॉक्समध्ये या ठिकाणी बॉक्समध्ये तुम्हाला रिप्लाय देणे मला शक्य होत नाही. त्यासाठी स्पेशल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओ आपण चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी जो मुद्दा आहे, जो मुद्दा सर्वांना लक्षात आला असेल व्हिडिओचा थंबनेल बघून, जो डबल मुलांनी फॉर्म भरले आहेत, ते रद्द होणार आहेत का? कधी होणार आहे? आणि या ठिकाणी कोणत्या पद्धतीने, अशी कोणती पद्धत त्यांनी वापरली, की ज्या पद्धतीने ते डबल फॉर्म भरू शकलेले आहेत? कारण या ठिकाणी आधार कार्ड कंपल्सरी होते आणि ज्यावेळेस आपण पुन्हा आधार कार्डचा या ठिकाणी वापर करत होतो, त्यावेळेस आपला आधार कार्ड क्रमांक आधीच वापरात आलेला आहे, असं या ठिकाणी दाखवत होते. तरी देखील मुलांनी कशाप्रकारे डबल फॉर्म भरलेले आहेत आणि ते फॉर्म किती जणांनी भरलेले आहेत, सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला ऑन करा. तर मित्रांनो, या ठिकाणी जवळ-जवळ 22 तारखेला 22 ते 21 तारखेला रात्री या ठिकाणी एक महाराष्ट्र पोलीस भरतीच्या वेबसाईटवरती, आपल्या महाराष्ट्र पोलीसच्या वेबसाईटवरती या ठिकाणी एक जे निवेदन देण्यात आलेले होते, म्हणजे थोडक्यात एक हेडलाईन टाकण्यात आलेली होती. काय टाकण्यात आलेली होती? तर बघू शकता, या ठिकाणी बघू शकता. ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज केले असेल, त्यांचे सर्व अर्ज म्हटलेले आहे. सर्व म्हटलेलं आहे. यामध्ये पॉइंट आहे सर्व अर्ज दिनांक बघू शकता 23/4/2024 रोजी बाद करण्यात येणार आहेत. तर 23 तारीख होऊन गेलेली आहेत. आज जवळ-जवळ या ठिकाणी 25-26 तारीख आहे. तर अर्ज रद्द झालेले आहेत का? तर 100% अर्ज यांनी रद्द केलेले असणार. कारण ही लिस्ट तुम्हाला नंतर बघायला भेटेल. कारण 2021चं आणि 2019चं याच्यामधली फरक मी तुम्हाला स्पष्ट करणार आहे आणि कोणते अर्ज रद्द करणार. जो विद्यार्थी म्हणेल, आता जो विद्यार्थ्यांचं एक म्हणणं आहे, की कोणत्या पद्धतीने अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत, डबल अर्ज कोणत्या पद्धतीने. तर याच्यामध्ये 2 पद्धती माझ्या लक्षात आलेल्या आहे आणि मुलांनी देखील सांगितलेलं आहे. एक जी पहिली पद्धत आहे, या ठिकाणी बघू शकता जी पहिली पद्धत आहे, तर या ठिकाणी बघू शकता आई-वडिलांची. आई किंवा वडील वडील. आई-वडिलांच्या आधार कार्ड क्रमांक वापरून यांनी या ठिकाणी डबल फॉर्म भरलेला आहे. डबल फॉर्म भरलेला आहे. आई-वडिलांचा या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी जो असेल, तो बघून या ठिकाणी त्यांनी डबल फॉर्म या ठिकाणी जो वापरून डबल फॉर्म भरलेला आहे. दुसरा म्हणजे या ठिकाणी बघू शकता जवळचे मित्र. जवळचे मित्र म्हणजे या ठिकाणी एखादा मुलगा आहे, तो पोलीस भरतीची तयारी करत नाही किंवा एखाद्या मुलाचे वय कमी आहे, त्याच्या या ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी मित्र. मित्राचे या ठिकाणी जे आधार कार्ड क्रमांक आहे, आधार कार्ड क्रमांक जे आहे या ठिकाणी जो आहे अशा प्रकारचा जो वापरून त्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे. या 2 पद्धती माझ्या लक्षात आलेल्या आहे आणि जवळपास किती मुलांनी हा अर्ज असे डबल भरलेला आहे. माझ्या अंदाजे याच्याबद्दल कोणतेही परिपत्रक किंवा माझ्याकडे ऑफिशियल अपडेट नाही. परंतु अंदाजित मी सांगतो 1,00,000 बघू शकता 1,20,000च्या आसपास 1,20,000च्या आसपास मुला-मुलींनी मिळून डबल अर्ज केलेले आहेत आणि हे अर्ज रद्द रद्द केलेले आहेत. आणि या परिपत्रकमध्ये जे वर परिपत्रक काढलेले होते, या ठिकाणी परिपत्रक नाही म्हणता येणार याला. जी हेडलाईन, जी अपडेट टाकलेली होती महाराष्ट्र पोलीसच्या वेबसाईटवरती, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज केले असेल, त्यांचे सर्व अर्ज दिनांक 23 सर्व अर्ज म्हटलेले आहे. सर्व 23/4/2024 रोजी बाद करण्यात येणार आहे. म्हणजे या ठिकाणी हे बाद केलेले असणार. आता एक महत्त्वाचा जो पॉइंट आहे मी तुम्हाला सांगणार आहे, जे मुले मॅटमध्ये जाण्याच्या संदर्भात आहे, ज्यांनी डबल फॉर्म भरलेले आहेत, त्यांच्या संदर्भात एक महत्त्वाची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, 2019ला खूप मुलांनी या ठिकाणी डबल फॉर्म भरलेले होते आणि त्यांना नियुक्ती दिलेली नव्हती. त्यांचे अर्ज देखील रद्द केलेले होते. त्यांना नियुक्ती दिलेली नाही 2019 मध्ये. जे मुले या ठिकाणी 2019 मध्ये 7 मुले होते. 7 मुले जे 2019 मध्ये होते आणि मॅटमध्ये गेलेले होते, त्यांना फक्त कामावरती घेतले होते. कारण ते पहिलेच या ठिकाणी कामावरती रुजू झाले असल्यामुळे त्यांना मॅटमध्ये या ठिकाणी जास्त या ठिकाणी स्वभाव या ठिकाणी जो अभाव भेटला आहे, त्याच्यामुळे त्यांना पुन्हा घेतले. परंतु या ठिकाणी 2019 मी तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे, तुम्ही या ठिकाणी बघून घ्यायचं आहे, जे-आर बघायचा आहे. 2019चा जे-आर, 2019च्या भरतीचा जे-आर आणि या ठिकाणी
21 2021च्या भरतीचा जार वेगळा आहे. म्हणजे 2021 मध्ये खूप मुलांनी डबल फॉर्म भरले देखील त्यांच्या या ठिकाणी त्यांना या ठिकाणी चान्स मिळाला. त्यांना कोणतीही त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली नाही आणि फॉर्म देखील रद्द करण्यात आले नाही. परंतु 2019चा जार थोडा वेगळा होता. तुम्ही नक्कीच बघून घ्यायचा आहे. ड्रायव्हरचा जार तुम्ही नक्कीच बघायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की समजून येईल आणि मला सांगायचे आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे. तुम्ही नक्की बघायचं आहे तुम्ही म्हणजे तुम्हाला समजून जाईल. 2019च्या जारमध्ये आणि 2021च्या जारमध्ये फरक आहे. तर मित्रांनो आता कोणकोणते फॉर्म आधीच यावर्षी या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटने आधीच स्पष्ट केलेली होती तुम्ही 5 फॉर्म भरू शकता. या ठिकाणी जो पहिला फॉर्म होता या ठिकाणी जिल्हा पोलीस, दुसरा फॉर्म होता या ठिकाणी कारागृह पोलीस, तिसरा होता या ठिकाणी एस-आर-पी-एफ आणि चौथा होता या ठिकाणी जो अ, बँड्समन बँड्समन आणि एस-आर-पी-एफ असे या ठिकाणी बघू शकता. पोलीस, कारागृह, एस-आर-पी-एफ, बँड्समन आणि हा चौथा कोणता राहिला? ठीक आहे. अशा प्रकारे ते 5 प्रकारचे तुम्ही फॉर्म भरू शकत होते आणि सॉरी चौथा आहे चालक. चालक एस-आर-पी-एफ डबल या ठिकाणी चालक. असे या ठिकाणी तुम्ही 5 फॉर्म भरू शकत होते. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बघू शकता समजा एक भरला, एक या ठिकाणी फॉर्म भरला या ठिकाणी फक्त उदाहरण देत आहे मुंबई पोलिसला आणि त्याच्यानंतर हे स्वतःच्या मुंबई पोलिसला हा भरला ना स्वतःच्या या ठिकाणी आधार कार्डवर वरती भरला आणि दुसरा जो भरला त्याचा या ठिकाणी जो असणार आहे वडिलांच्या किंवा मित्राच्या आधार कार्डवरती जो फॉर्म भरला आहे तो या ठिकाणी पुणेला भरला. म्हणजेच एकच घटक, एका घटकामध्ये 2 अर्ज केले. म्हणजे या ठिकाणी जिल्हा वाईज अर्ज याने या ठिकाणी एस-आर-पी-एफला केला असता चालला असता, चालकला, बॅट्समनला, कारागृहाला केला असे हे 4 अर्ज चालले असते. परंतु या ठिकाणी मुंबईला देखील मुंबई शहराला भरला आणि पुणे शहराला किंवा ग्रामीणला भरला. हे एका घटकामध्ये 2 अर्ज झाले. त्याच्यामुळे या ठिकाणी याचे हे 2ही अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. स्वतःच्या आधार कार्डवरती भरला तो देखील रद्द होऊ शकतो आणि वडिलांच्या मम्मीच्या आधार कार्डवरती, आई-वडिलांच्या आधार कार्डवरती भरला तोही रद्द होऊ शकतो. असे मला हे माझं वैयक्तिक मत आहे. तर मित्रांनो, आता पुढील माहिती कोणी किती मुलांनी भरला हा फॉर्म, ती माहिती बघण्या अगोदर मी तुम्हाला छोटीशी माहिती देत आहे. आपण या ठिकाणी वाय-पी-डी अकॅडमीतर्फे एकदम महत्त्वाच्या 25 ऑनलाईन टेस्ट सीरीज तयार केलेली आहे आणि याची किंमत फक्त ₹49 ठेवण्यात आलेली आहे. एवढ्या कमी पैशामध्ये कोणत्याही YouTubeवरती किंवा Telegram ग्रुपवरती तुम्हाला टेस्ट सीरीज बघायला भेटणार नाही. या टेस्ट सीरीज तुम्हाला खरेदी करण्यासाठी बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती या ठिकाणी तुम्ही पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. आता या ठिकाणी 22 तारखेला आणि 23 तारखेला 22 तारखेला या ठिकाणी हेडलाईन टाकली होती आपल्या महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट अंतर्गत यांनी या ठिकाणी रद्द करण्यात काय दिलेले होते यांनी आधीच या ठिकाणी सांगितले बघू शकता. ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज केले असेल त्यांचे सर्व अर्ज या ठिकाणी सर्व अर्ज म्हटलेले आहे. दिनांक 23/4/2024 रोजी बाद करण्यात येणार आहे. असे सांगितले होते. 22 तारखेला ही नोटिफिकेशन पडलेली होती. ही हेडलाईन पडलेली होती आणि हे अर्ज या ठिकाणी 100% त्यांनी रद्द केलेले असणार. लवकरच हा आकडा माझ्या अंदाजे हा आकडा मला थोडीफार माहिती भेटलेली आहे. हा आकडा 1,00,000 1,20,000च्या आसपास आहे आणि ही जी यादी आहे, रद्द केलेल्या उमेदवारांची यादी लवकरच तुम्हाला प्रसिद्ध झालेली तुम्हाला बघायला भेटेल आणि या ठिकाणी अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे कोणतेही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनला ऑन करा. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.